पैठण नगरपालिका निवडणुकीत जे प्रमुख चेहरे आहेत त्या प्रमुख चेहऱ्यापैकी एक चेहरा असलेले दत्तभाऊ गोरडे हे आपल्यासोबत आहे आणि नगरपालिका निवडणुकीसंबंधी ते आपल्याशी चर्चा करणार आहेत। दत्तभाऊ, आपण या निवडणुकीचे प्रमुख चेहरे आहात, बरोबर? आणि आपण जे आमदार आहे, आमदार म्हणा किंवा संदीपान भुमरे म्हणा, यांच्यावर आपण दहशतवादाचा आरोप केलेला आहे, बरोबर? हो बरोबर। मग मला एक सांगा दत्तभाऊ, दहशतवाद केला म्हणजे त्यांनी नेमकं काय केलं, आपण हे जरा स्पष्टपणे सांगावं। दहशतवाद म्हणजे भुमरेंनी सांगितलं की मी 30 वर्ष निवडून आलो, मी काही दहशतवाद केला असता तर निवडून आलो नसतो। परंतु 30 वर्षाचा राहू द्या, परंतु ते जेव्हापासून पालकमंत्री झाले, त्यांचा मुलगा आमदार झाला, तेव्हापासून या पैठण तालुक्यामध्ये, या पैठण शहरामध्ये एक भयभीत वातावरण आहे। दहशतवाद केला म्हणजे तुम्हाला सोपं सांगतो, सामाजिक कार्यकर्ता आतिश गायकवाडवर झालेला हमला हा भुमरेंनी घडवून आणलेला आणि सुपारी देऊन केलेला हमला आहे। आज मतदान मागताना भाजपचे जे उमेदवार, इच्छुक उमेदवार होते, त्यांना दबाव टाकण्याचं काम केलं। या पैठण शहराच्या आजूबाजूला जेवढ्या जमिनी आहेत त्या सगळ्या जमीनवाल्याला आता मतदान मागण्यासाठी ते सांगतात, नवीन डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये तुमच्या जमिनीवर तुम्ही आमच्या बाजूने जर राहिले नाही तर आरक्षण टाकण्यात येईल। बर, दुसरं, या पैठण शहरामध्ये गेल्या 2 महिन्यापूर्वी अतिक्रमण मोहीम हाती घेणार, डेव्हलपमेंट प्लॅनच्या रस्त्यानुसार अतिक्रमण तोडणार, हे व्यापारी बांधवांना ब्लॅकमेल करण्याचं काम नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी केलं। म्हणजे याला दहशतवाद नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं? बरं भाऊ, तुम्ही हे आरोप करताना त्यांच्यावर तुम्ही आतिश गायकवाडावरचा जो आरोप जो हल्ला झालेला आहे यावर खूप स्पष्टपणे असा आरोप केलेला आहे, पण पोलीस तपासात तर त्यांचं नाव काही समोर आलेलं नाही। नाव कसं समोर येईन? आता व्हॉइस कॉलवर बोलतात, तुम्ही बघा, संभाजीनगर जिल्ह्यातील सगळे 302, 307 चोऱ्या माऱ्या पाकिटमार करणाऱ्यांचे व्हिडिओ आणि फोटो यांच्या सोबत आहे। हे त्यांच्या त्या ठिकाणी जाऊन वाढदिवस साजरे करताय। तुम्ही याच्यावरून घ्या, संभाजीनगर जिल्ह्यातले सगळे गुंड प्रवृत्तीचे लोक यांच्या बाजूने आहे किंवा यांच्या सोबत आहे, यांना पाठिंबा आहे त्यांचा। बरं, तुम्ही जेव्हा त्यांच्यावर दहशतवादाचा आरोप केला ना, तर त्यांनी पण तुमच्यावर दहशतवादाचा आरोप केलेला आहे। तर मला एक सांगा, त्यांच्या दहशतवादात म्हणजे भुमरेंच्या दहशतवादात आणि दत्त गोरडेच्या दहशतवादात काय फरक आहे? मी कोणाला दहशतवाद केला? माझ्यावर एकही एनसी दाखल नाही। भुमरेंवर 1760 गुन्हे दाखल आहे, कोणीही पोलीस रिपोर्ट काढावे। मी दहशतवाद केल्याचा प्रश्नच येत नाही। मी नगराध्यक्ष होतो, इनमीन 2 वर्ष नगराध्यक्ष असताना मी या जनतेची सेवा करताना सर्व रस्ते बांधले, प्रमुख रस्ते पैठण शहरातले। भूमिगत गटर योजनेचं काम माझ्या कार्यकाळात 2 वर्षात फार फास्ट गतीने आपण केलं। पाणी पुरवठा योजनेसाठी त्यांनी जो माझ्यावर नळपट्टीचा आरोप या ठिकाणी केलेला आहे, त्यावेळेस मला नळपट्टी का वाढवावी लागली, त्याला काहीतरी तांत्रिक अडचणी होत्या। आपल्याला पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी पाणीपट्टी ही 1800 ते 2200 दरम्यान लागती, म्हणून आपण त्यावेळेस वाढवली होती। आज आपल्या वचननाम्यामध्ये आपण दिलंय की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही पाणीपट्टी माफ करू। आज पाणी पुरवठा योजना मंजूर झाली, आता त्याचे नॉर्म्स आम्हाला नाही आहेत। आणि विशेष पाणीपट्टीचा, नळपट्टीचा माझ्यावर आरोप करताना भुमरेंना लाज वाटली पाहिजे की ज्या जनतेने 30 वर्ष त्यांना निवडून दिलं, त्यांच्या गावात आजही प्यायला पाणी नाही। पाचोडमध्ये आजपर्यंत ते पाणी प्रश्न सोडू शकले नाही। नुसता पाणीपट्टी वाढवली, लोकांना भावनिक करण्यात काही अर्थ नसतो। आज पाचोड जालना पाईपलाईनवर त्या नळावर आजही लोक पाणी भरतात। यांच्या लॉन्सला, पाचोडच्या मंगल कार्यालयाला जालना पाईपलाईनवर नळ कनेक्शन आहे आणि जालना पाईपलाईनवर मग यांनी का पाचोडच्या लोकांना नळ कनेक्शन दिले नाही? जालनाची पाणी पुरवठा तिथून गेली पाचोड मधून, मग यांनी त्या पाणी पुरवठा योजनेतून एक हिस्सा घ्यायला पाहिजे होता। 5-10% पाचोडला पाणी पाजायला पाहिजे होतं। 35 वर्ष सत्ता भोगून साधं पाचोडला पाणी देऊ शकले नाही, पैठणचा काय विकास करणार आहे? बरं, ते त्यांची मुलाखत घेताना भुमरे साहेबांनी अजून एक आपल्यावर आरोप केलेला आहे की आपण नगराध्यक्ष असताना जी अतिक्रमण मोहीम राबवली होती ती टार्गेटेड होती। नाही, टार्गेटेड नाही। आपण एका लाईन मध्ये जे रस्त्याला बाधित होतील असे अतिक्रमण आपण काढले होते। कोणाच्याही प्रॉपर्टीचं अतिक्रमण आपण तोडलं नाही। उदाहरणार्थ लोंढे हॉस्पिटलचं जर मी अतिक्रमण त्या रस्त्यावरच काढलं नसतं तर आज त्या ठिकाणी चालायला सुद्धा जागा राहिली नसती। नाथ हायस्कूलमध्ये जवळपास 5-6 हजार विद्यार्थी त्या ठिकाणी येतात। बस स्टँडच्या अत्यंत लगत असणाऱ्या रोडवरचं अतिक्रमण एका लाईन मध्ये आपण काढलं का? एकाची टपरी काढली आणि दुसऱ्याची नाही काढली, असं तर आपण कधी केलं नाही। बरं दत्तभाऊ, आपल्याला असं वाटत नाही का या आरोप प्रत्यारोपात विकासाचा मुद्दा कुठेतरी हरवलेला आहे म्हणून? हे बघा, विकासाचा मुद्दा हरवला नाही। विकास आता आपण आपल्या कार्यकाळामध्ये सगळे रस्ते बांधले, पाणी पुरवठा चांगल्या दाबाने 0% धरण असताना आपण केला। आज धरण 100% 4 वर्षापासून।
तरी सुद्धा यांना पाणी पुरवठा करता येईना. पाणी पुरवठ्याच्या योजना आणली तर 6 कोटीच्या पाईप पण 11 कोटीची दुरुस्ती. म्हणजे 11 कोटी रुपये एकही दुरुस्ती कुठं न होता 11 कोटी रुपये उचलले. सीसीटीव्ही कॅमेरे 4 कोटीचे, एकही कॅमेरा चालू नाहीये. शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बाबतीत माझ्यावर आरोप करतात मी 5 वर्ष. आपण विषय काढला दत्ताभाऊ, तर नागरिकांमध्ये पण चर्चा आहे आणि म्हणजे नगराध्यक्ष आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात हा काहीतरी मला वाटतं एक काळा धब्बा म्हणावा लागेल असा एक प्रकार आहे. हे बघा कसं असतं, गाव गाड्यामध्ये आपण ब्युटी तत्वावर व्यापारी बांधवांकडून 1-1 लाख रुपये डिपॉझिट घेतो बरं, आणि त्यांचाच पैसा घेऊन आपण 1-2.25 लाख रुपये त्या गाड्याची किंमत ठरवली. आपला गाळा 10/20 होता आणि 10 आपण गाळे बांधले, पूर्णत्वास बी दिले, ताबा पण दिला व्यापाऱ्यांना. 5 वर्ष व्यापारी त्या गाळ्यामध्ये त्यांनी दुकानं चालवल्या. बरं, मग कोणी गोडाऊन चालवलं, कोणी दुकानं चालवल्या. 1-1 लाख रुपये आपण जमा केले होते नगरपालिकेने बरं, आणि आपण 80 लाखात ते 50 गाळ्या त्या ठिकाणी बांधले होते. बरं. आज 12 कोटी रुपये खर्च करून त्याच जागेवर 100 गाळ्या बांधताय. म्हणजे यांच्या सत्तेचा दुरुपयोग करून आपले गाळे त्यांनी अनधिकृत ठरवले. आज ते हे झालं तो बाजार तळातला प्रश्न. पण यांनी खरेदी विक्री संघाचे गाळे स्वतः हराशी केली आमदारांनी. हो बरोबर. खरेदी विक्री संघाचा सेक्रेटरी नाही, ना चेअरमन नाही, ना व्हाईस चेअरमन नाही, हे स्वतः आमदार त्या ठिकाणी हराशी केली. 2014 ते 2019 मध्ये हे आमदार होते. यांनी स्वतः बसून हराशी केली. आपण 2.25 लाखाला गाळा दिला, यांनी किती दिला? यांची हराशी 25 लाख रुपये गाळ्याची. यांनी 1-2 लाख रुपये डिपॉझिट घेतलं. कुठे त्यांचं डिपॉझिट, कुठे गाळे? अजून तुमच्या खालून कॉलम आले सुद्धा नाही वर यांच्या गाळ्याचे. अशी परिस्थिती आहे. हे बघा, आपल्या धाकामुळं आपण जे त्यांच्यावर अंकुश ठेवलेला आहे एक विरोधक म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने, तुम्ही आजही लाईव्ह बघा. ज्या झाडावर आपण आरोप केला 2-2.5 करोड रुपये खाल्ले, संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या डिवायडर आज सकाळी लॉन टाकली. पाठवे जिथं लोकांना पायी चालायचं पाठवेवरून त्या पाठवेवर झाडं लावले नाही. आता बघा वृक्षारोपण यांचं. म्हणजे ते पण आपल्या म्हणजे पक्षाच्या धाकामुळं, माझ्या धाकामुळं करताय. विकास यांनी पूर्णपणे 80% भ्रष्टाचार केलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये, आणि ते जे म्हणतात की मी कार्यकर्त्याची निवडणूक आहे, मी मतदान होईपर्यंत कार्यकर्त्यासोबत आहे, कार्यकर्त्यासोबत फिबत काही नाही. यांच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे. 40-50 कोटीचा भ्रष्टाचार 4 वर्षामध्ये यांनी केलेला आहे. कुंभमेळ्याचा पण विषय काढला. कुंभमेळ्याचा एक विषय आणला त्यांनी 900 कोटीचा. आता कुंभमेळ्याची परवानगी कुठे आहे? नाशिकला. आणि हे म्हणतात पैठणला 900 कोटी येणार आहे. आले तर खूपच चांगलं आहे. पैठणला 900 कोटी. उगा प्रलोभन पैठणच्या जनतेला दाखवू नका. पैठणचा मतदार हा जागरूक आहे. पैठणला नाथषष्ठी भरते, तुम्ही त्याला म्हणा आम्ही 100 कोटी आणतो नाथषष्ठीला. म्हणजे यांच्या डोक्यात कुठला विषय नसतो. आज त्यांनी त्या दिवशी कबूल केलं तर मला विजन नव्हतं, बाप्पूला विजन आहे. मग येड्यापणात 30 वर्ष तुम्हाला दिले का आम्ही आमदार म्हणून? बरं ठीक आहे. आता दत्ताभाऊ, या आरोप प्रत्यारोप आपण बाजूला ठेवू. मला एक सांगा, आपण 2016 मध्ये नगराध्यक्ष होता बरोबर? हो, 14 ते 16. आणि जर पैठणकरांनी आपल्या पत्नीला यावेळेस नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं तर 2014 ते 16चा जो कार्यकाळ होता त्याच्यात आणि या कार्यकाळात काही फरक असेल का? फरक असायचा मुद्दाच नाहीये. 2014 ते 16 मध्ये आपण जेवढं काही चांगलं काम करता येईल, तुम्ही बघा, नाका रोड ते बस स्टँड या ठिकाणी बस फसत होत्या. बरं. आणि त्यावेळेस मी नगराध्यक्ष झालेलो होतो. तो रस्ता आजही 12 वर्ष झाले एकदम चांगल्या स्थितीत आहे. कोर्ट रोड एकदम चांगल्या स्थितीत आहे. गागा भट चौक, शिवाजी पुतळा ते गागा भट चौक अत्यंत चांगल्या परिस्थितीत आहे. शिवाजी पुतळाचे पार मग तुम्ही आशीर्वाद मंगल कार्यालय घ्या, हे रस्ते सगळे चांगल्या स्थितीत आहे. आणि आपण केलेलं काम आजही दिसतंय. जे काय केलं ते आपण सगळ्या गोष्टीमध्ये. आता या व्यापारी बांधवांना भुलता फलावतात, तुमचा मालमत्ता करवाढीला, तुमचा हे वाढवला. अरे खाजगी जागेवर 20,000 रुपये जिथं भाडं आहे तिथं मी 1000 रुपये भाडं केलं आणि तुमचं काय वाढ? त्यामुळं या ठिकाणी नळपट्टीचं तर आम्ही वचननाम्यात आता दिलंय की पाणी पुरवठा योजना आणण्यासाठी आम्ही त्यावेळेस, आता यांनी पाणी पुरवठा योजना यांच्या काळात मंजूर झाली. मी त्यावेळेस 1800 जर वाढवली नसती तर आज पाणी पुरवठा योजना मंजूर झाली नसते. यांच्या पाणी पुरवठ्याच्या बुकलेट मध्ये बघा तुम्ही 1800 रुपये टाकलेले पाणीपट्टी. आणि मग हे पालकमंत्री होते 5 वर्ष. मी ठीक आहे, मी तुगलकी कारभार केला, मी वाढवली. मग हे पालकमंत्री असताना यांना कमी करता आली नसती का? जसं रामदासभाई कदमनी महानगरपालिकेची पाणीपट्टी कमी केली होती. मग हे 2.5 वर्ष पालकमंत्री होते, झोपले होते. यांना काय 1800 0 करता येत नव्हतं का? मग उगा आरोप करायचे, याला काही अर्थ नसतो. त्यांच्या पायाखालची वाळू सटकलेली एकही नगरसेवक निवडून येणार नाही. संदीपान भुमरे, ठीक आहे, आपण आता हे विषय काढला, एकही येणार नाही. आपल्या पक्षाचे किती येणार आणि आपल्या पक्षाचे नगराध्यक्षाचा उमेदवार
त्यांची काय परिस्थिती हे आहे? बघा, आपल्या पक्षाचे सर्वचे सर्व उमेदवार चांगले आहे. बरं. आज या ठिकाणी मी आकडा सांगणार नाही, पण सगळे उमेदवार आपल्या फाईट मध्ये आहे. आणि नगर- ही फक्त आपल्यात आणि भारतीय जनता पार्टीमध्ये भुमरे गटाचे सगळे वार्डातले लोक 3 नंबरला राहणार आहे. 3 नंबर. आणि जो जो आपल्या महाविकास आघाडीचा जो घटक पक्ष आहे काँग्रेस, त्यांचाही नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे, त्याचा काही परिणाम होईल का आपल्या उमेदवाराचा? आता हे बघा, मतदार हा फार सुज्ञ आहे. सर्व मतदारांना माहिती आहे. उदाहरणार्थ भुमरेंनी जे 12 मध्ये मुस्लिम बांधवाची ब टीम उभा केलेली. हम्म. मुस्लिम बांधव एवढा दूध खुला नाहीये. टीम म्हणजे कोण नेमकं नाव घेतलं? म्हणजे 3 मुस्लिम नगरसेवक उभा केले. बरं. मग तुमच्यात दम होता त्यांना धनुष्यबाणावर उभा करायचं ना. हम्म. तेच विधानसभेला तुमचे पैसे वाटत होते पैठण नगरीत, हे लोकांना कळत नाही का? दुसरं, तुम्ही जो आघाडीचा प्रश्न केला, आघाडीने जर पूर्ण पॅनल उभा केला असता तर मतामध्ये निश्चित फूट पडली असती. पण आघाडीचा पॅनल कसा आहे, तुम्हाला मी काही सांगण्यात आणि मी काही त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यात मला काही ते इंटरेस्ट नाही. बरं, आता शेवटचा प्रश्न, थोडक्यात पैठणकरांना तुमचं विजन सांगा. थोडक्यात जो होऊ शकतो असं सांगा. गुन्हेगारांना हवेत गोळ्या मारून काही फायदा नाही. हे बघा, पैठण शहरावर यांनी अनेकदा महापूर लादला. आमच्या कार्यकाळात धरण महापुरावर आम्ही नियंत्रण ठेवण्याचा पहिला प्रयत्न करू. या पैठण शहरातला दहशतवाद संपूर्णतः नष्ट करण्याचा या ठिकाणी आम्ही विश्वास आपल्या जनतेला देतो. दुसरं, दहशतवाद कोणाचा? दहशतवाद भुमरेंचा, दुसरं कोणाचा दहशतवाद नाही. इथं सगळे गुन्हे गोविंदान राजा हे पाचडून येऊन आता इथं काय कुठं करत आले. आमच्या सफाई कामगार यांचे लोक नियंत्रित आहेत, असा दहशतवाद आहे यांचा. आणि दुसरं, पाणी पुरवठ्याची जी योजना मंजूर आहे, 30 कोटी रुपये उचलून घेऊन या पाणी पुरवठ्याचा गुत्तेदार गेल्या 7 महिन्यापासून या ठिकाणी पळून गेलेला आहे. बरोबर आहे. नाथषष्ठी पासून तो गुत्तेदार या पैठण नगरीत फिरकला नाही. ती पाणी पुरवठ्याची योजना सुस्थितीत आणून त्यानं काम नाही केलं, त्याच्यावर गुन्हे दाखल करू. पाणी पुरवठा हा उच्च दाबाने सगळ्या लोकांना, आणि ते पण शुद्ध पाणी पुरवठा करू. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी स्वच्छता केल्या जाईल. नाथ मंदिराचे हे विश्वस्त आहे. त्या नाथ मंदिराच्या आजूबाजूला आज कुठलाही पर्यटक आला तो शिवायच घालतो. हे म्हणते आम्ही नाथ मंदिराचा विकास केला. पूर्ण नाथ मंदिर सगळीकडून झाकून टाकलं डोम करून. अहो, त्याला काहीतरी प्लॅन पाहिजे. त्या डोमने सारा अंधार करून टाकला त्या मंदिरात. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या योजना असतील, जे जे रस्ते करण्याचा प्रयत्न असेल, जे जे सुशोभीकरण असेल, ते चांगल्या पद्धतीने आम्ही यांच्यासारखे पाठीवर झाडं लावणार नाही आहे. आणि पैठण शहराला निश्चित शालिवाहन राजाची ही राजधानी आहे. भारत देशात ही राजधानी आपली पैठण आहे. दक्षिण काशी आहे. या पैठण नगरीमध्ये रेड्यामुखी वेद वदवलेलं ज्ञानेश्वरांचं स्थळ आहे. एकनाथ महाराजांची समाधी आहे. मौलाना साहेब दर्गा या ठिकाणी आहे. सगळी संतांची ऐतिहासिक सगळ्या वारसा या नगरीला आहे. आणि आपण नगराध्यक्ष असताना सर्व महापुरुषांच्या मिरवणुका असतील, सर्व महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी असतील, ह्या एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आजही आपण पॅनल करताना सर्व जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी संधी देऊन कुठलाही जाती भेद न करता, आज हे जर नेहरू चौकात गेले तर तिकडं म्हणते आपण भाई भाई आहे, इकडे हिंदू बहुल आले तर तिकडं म्हणते ते मुस्लिम सगळे दत्ता गोरडे बरोबर आहे. माझे तिकडे व्हिडिओ इकडे आणि इकडे व्हिडिओ तिकडं, हे धंदे आम्ही कधी केले नाही. आम्ही जे बोलतो ते स्पष्ट बोलतो. मुस्लिम एरियात जरी गेलो तर आम्ही म्हणतो हिंदू आमच्यासोबत आहे, मुस्लिम बांधव आमच्यासोबत आहे, दलित बांधव आमच्यासोबत आहे, ईसाई आमच्या सोबत आहे. आणि आम्ही जे सगळे आमच्या सोबत आहे, जे यांच्यासारखे दहशतवादी आहे, त्यांना आमचा विरोध आहे. तर हे होते दत्तभाऊ. त्यांनी स्पष्टपणे त्यांच्या मुलाखतीमध्ये सर्वच मुद्दे घेतलेले आहेत. प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कड, पैठण.